श्री गणेश रामलीला क्रीडांगण सेक्टर 6 नेरुल सारसोले नवी मुंबई हा विभाग आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे गेले कित्येक वर्ष अग्रिकोली संस्कृती जपणारे अग्रिकोली महोत्सव आपण पाहत आलोय। बरेच सांस्कृतिक कला क्रीडा संगीत कार्यक्रम इथे सातत्याने भरवले जात आहेत। याच मैदानावर दररोज क्रिकेटचा सराव सुद्धा केला जातो। मोठमोठ्या क्रिकेटच्या शृंखला सुद्धा इथे आयोजित केल्या जातात। तेच हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय। एक ऐतिहासिक वारसा असलेलं हे क्रीडांगण, जिथे मोठमोठ्या संत महात्म्यांचं सुद्धा चरण स्पर्श झालंय, असं हे ऐतिहासिक मैदान सारसोलेचं खरं तर श्री गणेश रामलीला मैदान सेक्टर 6, जिथे खरं तर दोन्ही बाजूला खेळवली जाणारी ही विकेट आपल्याला पाहायला मिळते, खेळपट्टी। आणि मागच्या बाजूला या क्रीडांगणाचा जर का उल्लेख करायचा झाला तर मात्र नक्कीच मागच्या बाजूला अतिशय सुंदर असं श्री गणेशाचं मंदिर, सुबक मंदिर, आणि अगदी त्याच्या उजव्या अंगाला वरुण अवतार झुलेलाल मंदिर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। या क्रीडांगणाच्या सभोवताली दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला खरं तर समरूप भासणारी गर्द झाडी आणि त्या झाडांची गर्दी क्रीडांगणाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते, जिथे खरं तर स्टँड्स सुद्धा आहेत आणि अनेक प्रेक्षक मायबाप आपले मात्र मॅचला एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतील। या बॉलला फिरून मारलाय, क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये, मिड विकेट क्लिअर करतोय बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला आहे आशिषच्या बॅटमधनं। दिस इज आउटस्टँडिंग स्ट्रोक ॲट ऑन साइड रिजन क्लिअर करणारा येतो। एक कलात्मक चौकाराने धावसंख्येला पोहोचवलंय ते 39 या आकड्यावर 39। आपण चर्चा करत होतो सारसोले या क्रीडांगणाची। अर्थातच या क्रीडांगणावर गेले कित्येक वर्ष अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने आपण पाहत आलोय। एखाद्या क्रिकेटच्या व्हाईट बॉल, एखाद्या क्रिकेटच्या स्पर्धेशी जोडलेल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला जे जे काही हवं आहे ते सर्व काही या क्रीडांगणावर, या क्रीडांगणाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतं। एक सुसज्ज मैदान, प्रॉपर विकेट, प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था, ग्लॅमरसाठी लाईव्ह टेलिकास्ट, ऑफिशियल अंपायर्स, प्रोफेशनल कॉमेंटेटर्स, हेल्थ किट्स, आजूबाजूचा सुख सोयी समृद्ध असा हा परिसर, या परिसराचा आपण उल्लेख करतोय। आणि गेले कित्येक वर्ष खरं तर नेरुल विभागाला क्रिकेटचा आनंद, क्रिकेटचा हर्ष आणि क्रिकेटची मेजवानी देणारा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय। मॅचवर आपण फोकस करूया। एकूण धावसंख्या झाली ती 40।